ठाणे जिल्ह्यामध्ये ईडी एटीएसच्या मोठ्या धाडी पडलेल्या आहेत। मध्यरात्रीपासून या धाडी सुरू आहेत, कारवाई सुरू आहे। ठाणे जिल्ह्यामधील पडघा गावाला लागून असलेल्या बोरिवली गावामध्ये या धाडी टाकण्यात आल्या। दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणी ही कारवाई केली जाते अशी माहिती मिळते। पडघा लगत असलेल्या बोरिवली गावातील अनेक घरात या धाडी पडलेल्या आहेत अशी माहिती सध्या मिळते। तर ठाणे जिल्ह्यामध्ये ईडी आणि एटीएसच्या धाडी पडलेल्या आहेत। अगदी मध्यरात्रीपासून ही कारवाई सुरू आहे आणि ठाणे जिल्ह्यामधील पडघा गावाला लागून असलेल्या एका बोरिवली नावाच्या गावामध्ये या धाडी टाकण्यात आलेल्या आहेत। दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक काही व्यवहार झालेले आहेत असा जो संशय आहे त्या अनुषंगाने ही कारवाई केली जाते। रिजवान शेख आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। रिजवान, कारवाईच्या संदर्भातली काय माहिती आहे? ऋतुजा, आपण जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्याला लागून जो भिवंडी परिसर आहे त्या ठिकाणी बोरिवली गाव म्हणून एक ओळख आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते अल्पसंख्याक असो किंवा इतर जे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात, आणि विशेष म्हणजे साकीब नाजन ज्या पद्धतीने त्याला आपण जर पाहिलं काही दिवसापूर्वी त्याची जी आहे ती मृत्यू झालेली आहे, आणि त्या पद्धतीने साकीब नाजन यांनी बोरिवली गावाला स्वतंत्र राज्य आणि स्वतंत्र मंत्रिमंडळ असाही देखील त्यांनी उल्लेख केला होता। आणि काल मध्यरात्रीपासून आपण जर पाहिलं तर ईडी आणि एटीएस जी आहे ती मोठी कारवाई जी आहे ती या ठाणे जिल्ह्याला लागून जो भिवंडी परिसराची बोरिवली गाव त्या ठिकाणी कारवाईला सुरुवात केलेली आहे। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने ब्लास्ट झाला त्यानंतर कुठेतरी ईडी आणि एटीएस हे दोघंही मिळून जे आहे ते ठाणे जिल्ह्यातील जो भिवंडीतील बोरिवली गाव त्या ठिकाणी कारवाई करत आहेत। विशेष म्हणजे ज्या पद्धतीने साकीब नासन यांनी एटीएसच्या अटकेनंतर कुठेतरी कारवाई जी आहे ती मोठ्या प्रमाणात भिवंडी येथील बोरिवली गावामध्ये होताना दिसून येत आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।